सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने मेथोडे येथील मान नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रकाश तुकाराम पवार वय 45 राहणार मेथोडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) व कलम 305(e) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सदाम रसूल नदाब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दिनांक 24 जुलै मध्यरात्री सुमारे 12:10 वाजण्याच्या आसपास मेथोडे येथील मान नदी पात्रात ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा शासनाची परवानगी, वैध पास अथवा परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. कारवाई दरम्यान KL 09P 4120 क्रमांकाचे टाटा कंपनीचे वाहन आणि त्यामध्ये सुमारे 1 ब्रास वाळू असा एकूण अंदाजे ₹4,07,000 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक 931 बनकर हे करीत असून गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक 835 लेंगरे यांनी केली आहे.